गटातून गार्गी चंद्रकांत घुले. हॅलो ठीक. हॅलो ठीक. गार्गी चंद्रकांत घुले आणि त्यानंतर 11वी 12वीची विद्यार्थिनी दिव्या अजय थेटे हिने तयार राहायचं आहे. हॅलो माइक चेक. नमस्कार, मी गार्गी चंद्रकांत घुले, अमृत वाहिनी इंटरनॅशनल स्कूल इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. आज आपणा समोर विषय मांडते संगमनेर तालुक्याच्या विकासाचे दीपस्तंभ आदरणीय भाऊसाहेब थोरात. सहकार्य हाच श्वास, सहकार्य हाच श्वास, सहकार्य हाच ध्यास आणि सहकार्य हाच प्रवास अखंड जीवनाचा. हे ध्येय उराशी बाळगून संगमनेरच्या भूमी सहकाराचे वटवृक्ष उभे करणारे सहकाराचे सहकारमर्षी, जाज्वल्य राष्ट्रभक्त आणि संगमनेर तालुक्याच्या विकासाचे दीपस्तंभ म्हणजेच आदरणीय भाऊसाहेब थोरात तथा आपले दादा. दादांच्या जीवनाचा इतिहास हा जसा संघर्षाचा आहे तसाच तो रचनात्मकतेचाही आहे. त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या, चालविल्या, वाढविल्या आणि फुलविल्या देखील. संघर्ष हा दादांच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग होता. हा संघर्ष त्यांनी व्यक्तिगत मोठेपणासाठी कधीच केला नाही. यामागे समाजाचे व्यापक हित हेच मुख्य सूत्र होते. स्वातंत्र्यमयी काळातील त्यांच्या संघर्षमयी जीवनाचे वर्णन ऐकले की आजही अंगावर शहारे येतात. स्वातंत्र्यपूर्व काळात जहाल धोरणे, क्रांतीची तयारी, जनमत पेटून उठेल अशी आंदोलने करून दादांनी स्वातंत्र्य लढा यशस्वी केला. परंतु दादांचा प्रवास इथेच संपला नाही. स्वातंत्र्यानंतरही दादांनी संगमनेरच्या मातीमध्ये स्वराज्याचे स्वप्न पाहिले व स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी त्यांनी अहोरात्र धडपड सुरू ठेवली. संगमनेर तालुका सुपरवायझिंगचे अध्यक्षपद, जिल्हा सहकारी बँक, राज्य सहकारी बँक ते बीडी कामगार संघटनेचे नेतृत्व, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाचे नेतृत्व या संस्थांच्या नेतृत्वापासून दादांचे कर्तृत्व फुलत आणि उमलत गेले. सहकाराशिवाय पर्याय नाही हे आदरणीय दादांनी जाणले आणि तो विचार अंगीकारून हा सहकाराच्या पंढरीचा वारकरी सहकाराच्या मार्गाने मार्गक्रमण करू लागला. सहकाराचा हा विचार अनेकांच्या जीवनाच्या परिवर्तनाची नांदी ठरली. संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना म्हणजे या विभागातील जनतेच्या विकासाची कामधेनूच. या भूमीत सहकारी साखर कारखानदारीचे बीज रुजूच शकणार नाही असे छातीटोकपणे सांगणारे महाभाग काही कमी नव्हते. परंतु हे बीज इथे रुजले, वाढले आणि फोफवले देखील. आणि दादांच्या संकल्पनेतून राजन शर्करा हे नाव संगमनेरच्या विकास प्रक्रियेत एका नव्या उंचीवर पोहोचले. सहकाराबरोबरच दुग्ध व्यवसायात प्रोत्साहन देण्याचे धोरण जिल्हा बँकेच्या माध्यमातून दादांनी तालुक्यात प्रभावीपणे राबविले. या व्यवसायास गती देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाची स्थापना केली. बायफच्या सहकार्याने तालुक्यात अनेक ठिकाणी पशुचिकित्सालये सुरू केली. यांत्रिकीकरण हा आधुनिक शेती व्यवसायातील यशस्वीतेचा मूलमंत्र होय. या सिद्धांतावर दादांचा दृढ विश्वास होता. म्हणूनच त्यांनी शॅम्पूची स्थापना केली. संगमनेर ऍग्रिकल्चर प्रोड्यूस अँड ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनांसाठी लागणारे पाईप, शेती अवजारे, वाहनांचे टायर, बांधकामासाठी स्टील, सिमेंट इत्यादी साहित्य खूपच वाजवी दरात उपलब्ध करून देत असल्याने विश्वासास पात्र ठरली. शेतात अहर्निश श्रमणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला मोत्याचे मोल मिळवून दिले नाही तर शेती व्यवसाय माती मोल होईल हा विचार सतत डोळ्यापुढे ठेवून संगमनेर कृषी उत्पादन बाजार समितीची वाटचाल चालू केली आणि आजपर्यंत ती अविरतपणे चालू आहे. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा अंदाज आज आपण संगमनेर बाजारपेठेवरून सहज घ्याल. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात समृद्ध बाजारपेठ म्हणून संगमनेर बाजारपेठेचे नाव आज अग्रस्थानी आहे. शेती विकासाचा केंद्रबिंदू म्हणजे पाणी. संगमनेर, अकोले सारख्या अति कमी पावसाच्या दुष्काळी भागाला वरदान ठरू शकणाऱ्या निळवंडे प्रकल्पास शासनाची मंजुरी मिळवण्याचे अत्यंत मोलाचे काम दादांनी आपल्या आमदारकीच्या कालावधीत केले. सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृत वाहिनी संस्था, सह्याद्री परिवार यामध्ये शेकडो हातांना काम मिळाले. शेकडो संसार उभे राहिले, शेती फुलली आणि संगमनेर तालुक्याची महाराष्ट्रात एक नवी ओळख निर्माण झाली. अमृत वाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, अमृत वाहिनी पॉलिटेक्निक कॉलेज, अमृत वाहिनी औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालय यांच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील मुला मुलींच्या ओठांवर शिक्षणाचे अमृत शिंपडले. खरं तर नेतृत्व असावं ध्येयनिष्ठ, नेतृत्व असावं ध्येयनिष्ठ, नेतृत्व असावं तत्वनिष्ठ आणि नेतृत्व असावं समाजनिष्ठ. अशा या ध्येयनिष्ठ, तत्वनिष्ठ आणि समाजनिष्ठ नेतृत्वाला म्हणजेच संगमनेरच्या भाग्य विधात्याला माझा सादर प्रणाम. धन्यवाद.
गार्गी चंद्रकांत घुले, मध्यम गट 8वी ते 10वी, त्यानंतर 11वी मध्ये 11वी-12वी मोठा गट दिव्या अजय थेटे. पटपट चालायचं. दरवर्षी दादांच्या जयंतीनिमित्त तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा आपण घेत असतो आणि त्यामध्ये प्रथम येणारे जे विद्यार्थी आहेत 626 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यापैकी या 4 विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करत आहोत.